कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सासरी डॅड आयुष्यमान सासू सुखी रहा। शेवटी अहिल्या वहिनींनी सगळ्या जगासमोर जाहीर केलं की दिशाच या किर्लोस्कर घराण्याची सून असणार आहे। म्हणजे आता हे लग्न कुणीच थांबवू शकत नाही। म्हणजे दिशाचं आणि प्रीतमचं लग्न होणारच। सासरी डॅड सासू मॉम, आय एम व्हेरी हॅपी टुडे। थँक्यू सो मच। आता फायनली मी हक्काने हे घर माझे असं म्हणू शकेल। दिशा, हे घर या आधी तुझंच होतं आणि या नंतरही तुझंच असणार आहे हक्काने। मिहिरचा कॉल, नक्कीच काहीतरी अपडेट असेल। सासरे डॅड सासू, एक्सक्यूज मी, क्लायंटचा इम्पॉर्टंट कॉल आहे, मी लगेच घेऊन येते। हाँ बोल मिहिर। दिशा, तुझा जो डाऊट होता ना तो अगदी खरा निघालाय। आदित्य आणि प्रीतम कुठल्याही प्रोजेक्टसाठी गेले नाहीयेत। इनफॅक्ट मुंबईपासून कुठल्या तरी एका दूर खेड्यात गेलेत ते। आर यू शुअर मिहिर, ते मुंबईपासून दूर कुठेतरी गावात गेलेत? ऑफकोर्स दिशा, माझे कॉन्टॅक्ट्स वापरून मी त्यांचं लोकेशन शोधून काढलंय। ते डेफिनेटली त्या खेड्यातच आहेत। आणि मी काढलेल्या माहितीनुसार तिथे किर्लोस्करांचा कुठलाही प्रोजेक्ट होत नाहीये दिशा। ओह ओके, थँक्स। प्रीतम, तू इतक्या इझिली माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करणारा नाहीयेस हे मला वाटलेलंच होतं। तू माझ्यासाठी काय सरप्राईज घेऊन येणार आहेस याचा वेट नाही करणार मी आता। मीच तुला सरप्राईज देईन। तुझी सगळ्या जगासमोर कशी वाट लावते ते तू बघच आता। हेच की प्रीतम सरांमध्ये त्यांच्या फिर्मामुळे झालेले बदल कळलं। प्रेम हे असंच असतं। ज्या माणसांवर आपण प्रेम करतो त्याला सांगायची गरजच लागत नाही की आपण त्यांच्यावर प्रेम करतोय। त्याच्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवत नाही प्रेम। खरं तर ना, प्रेमात कुठलीच अपेक्षा नसते कुणाकडूनच, कसलीच। प्रेम हे निस्वार्थ असतं। सर, आणि आपल्याला ना कायम असंच वाटत राहतं की आपण ज्या माणसावर प्रेम करतोय त्याच्या चेहऱ्यावर कायम हसू राहावं। त्याच्या आनंदात आपण आपला आनंद शोधत असतो। त्याला रडू आलं की आपल्या बी डोळ्यात टचकन पाणी येतं। तेव्हा हसला की आपल्या बी वटांवर हसू येतं। त्याला कधी आपल्याशी बोलायचं असेल, त्याला आपल्याला भेटायचं असेल तर आपण कायम त्याच्यासाठी तयार असतो। आदित्य सर, तुम्ही बे कायम खुश राहा एवढंच माझं मन म्हणतं। म्हणजे प्रीतम सर प्रिया मॅडमच्या बाबतीत असाच विचार करत असतील म्हणून त्यांच्यात एवढे बदल झालेत असं मला म्हणायचं होतं। मला असं वाटतंय तू प्रेमात PhD केलीस। PhD म्हणजे? तुला नाही कळणार। तुम्हाला बी नाही कळणार प्रेम काय असतं। बरं, मी आवरून घेते। चला, आपल्याला आवरायचं ना, गणपतीची तयारी करायची। चला, मी आवरून घेते। ओके।
प्रीतम सर भर दुपारी का झोपल्यात? भाईसोबत कुस्ती खेळून पोते उचलून दमले असतील. गेले काही दिवस किती कष्ट घेत आहेत ते माझ्यासाठी. अहो रिया मॅडम, काय चाललंय? कुठं आहे लक्ष तुमचं? आणि एवढी कसली गडबड आहे? फारुख, अगं प्रीतम सर अजून उठलेले नाहीयेत. फारुख, मला त्यांची खूप काळजी वाटते. चल ना आपण बघूया. हो, तुम्ही नका काळजी करू, आपण जाऊया. चला. दादासाहेब नाही, पारू. सांगतोय सावकाश. काय करते इथे? प्रीतम सर, मला लई त्रास होतोय ना. हो का? तुला कसं कळलं? मला नाही कळलं, प्रिया मॅडमना कळलं. ते टेलिपॅथी झाली. म्हणजे? टेलिपॅथी म्हणजे मनातलं ओळखणं. हो, पण मी नाही ओळखलं तुमच्या मनातलं. प्रिया मॅडमनी ओळखलं. प्रीतम सर, त्यांना असं जाणवलं की तुम्हाला लई त्रास होतोय, तुमचं अंग दुखतंय. पण प्रीतम सर, मी तुम्हाला दादासाहेबांशी मैत्री करायला सांगितली होती, त्यांच्याशी जवळीक साधायला सांगितली होती. तुम्ही त्या आकड्यात जाऊन त्यांच्याशी पंगा कशापायी घेतला? का केलं तुम्ही असं? का केलं म्हणजे? फारुख, प्रेमात पडलेल्या माणसाला ना कुठल्याच प्रश्नांची उत्तर द्यायची गरज नसते. उलट त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं प्रेम. मी खूप प्रेम करतो प्रिया मॅडमवर. म्हणजे मी सांगूही शकत नाही मी किती प्रेम करतो. मी एवढं प्रेम करतो त्यांच्यावर. मी विचारल्यावर पण नाही सांगणार का माझ्यावर किती प्रेम करता ते? मॅडम, काय इतके हरवलात का माझ्यात की मी विचारल्यावर पण सांगणार नाही? सांगून मला माझं प्रेम कमी नाही करायचंय. मला माझ्या प्रेमाला कुठलंच माप नाही द्यायचं. तुमच्या प्रेमाला कुणाचीच नजर न लागो. नाही लागणार. खऱ्या प्रेमाला ना कोणाची नजर नाही लागत, कळलं का? पण पारू, तू पण तर माझी जादूगार आहेस ना. तू पण माझ्यावर किती प्रेम करतेस, किती केअर करतेस माझी. तुलाही माझ्या मनातलं सगळं कळतं. भारी आहेस रे तू. माझ्या दादाला पण ना तुझ्यासारखीच बायको मिळायला पाहिजे. त्याच्यावर प्रेम करणारी, त्याची काळजी घेणारी, नेहमी त्याच्यासोबत उभी राहणारी. अरे तुला काय वाटतं, मिळेल का ग त्याला अशी बायको? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.